आपण कुपवाड ह्या इलाक्यामध्ये आलोय आणि वार्ड नंबर 1 आहे हा कुपवाडचा आणि या ठिकाणी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत. असे आपलं नाव सांगा. मुक्ताबाई नारायण शिंदे. मुक्ताबाई नारायण शिंदे. गल्लीचं नाव काय? कुपवाड शिवनेरी नगर. शिवनेरी नगर. काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही इथं बोलवलं मला. त्यांनी ड्रेनेजचं काम केलं हा. आणि त्यातली माती निघालेली ती बाजूला टाकली आणि त्यात पण माती आणि खड्डे पडलेत त्याचे म्हणजे असे त्या रस्त्याचे आणि पाणी साठले. आता इतका चिखल झालाय की रोज एक घसरून पडायला लागलेत माणसं. अच्छा, खरं वास्तव खाली डांबरी रोड आहे आहे फक्त ती मातीवरची काढायला पाहिजे. हा, काढायला पाहिजे होती, ती काढलीच नाही खरं तर. बर, आणखी काय समस्या आहे ताई? तुमची काय समस्या होती? गटर पूर्ण फुटलेले ड्रेनेजचे काम करताना. तुमच्या गल्लीचं नाव? शिवनेर नगर लास्टचीच गल्ली लास्ट गल्ली. अच्छा. हा. आणि पूल झाला आणि तिथं पुलाच्या इकडे गटर वाहनं मोठी जाऊन ते सगळी गटर पूर्ण फुटलेली आहे बर. आणि पाणी पुढे जात नाही. पावसाचं पाणी आता तुंबलंय. मी मुकदमला 4-5 फोन केलेत. बर. पाऊस पडायच्या आधी पण केलेत, पाऊस पडल्यावर पण केलेत. मुकदम लक्ष पण देत नाही. येत नाही. मुकदमचं नाव घ्या. अनिल पवार मुकदमचं नाव आहे. ओके. तो मला नुसता टोलवते, उद्या येतो, नाही, आता परवा 24 येतो. तासाच्या आत येणार. शनिवारी मला शनिवारी बोलला, मी शनिवारी फोन केला. शनिवारी म्हटलं पाऊस पडायला 4 दिवस थांबा. ठीक आहे, ठीक आहे, सगळं पाणी पुढे जात नाही, मागं तुंबलंय सगळं. ठीक आहे. आमची लहान मुलं आहे ती जाता येत नाही, येता येत नाही, गाड्या घसरून पडल्या, आमची मुलं पडलेत. बर. मग याला करायचं काय? खरं यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे का नाही ठीक, खरं तर ठीक, म्हणजे. ठीक. या कुपवाडमध्ये, या शिवनेरी नगर मध्ये ह्या समस्या समजल्या. अत्यंत वाईट परिस्थिती कुपवाडची आहे. या कुपवाड शहरामध्ये हा काय तसा एक्सटेन्शन भाग नाहीये, हा जुना भाग आहे. इथले सगळे डांबरीकरण झालेले रस्ते, चांगले रस्ते ह्या ड्रेनेजवाल्यांनी फोडले आणि नियमाप्रमाणे त्यांना आहे असं पूर्ववत करून देण्याचा जो ठेका आहे तो मात्र विसरला. याचं कारण काय? नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा सपोर्ट. मी डायरेक्ट आरोप करतोय नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावर की त्या ड्रेनेज कॉन्ट्रॅक्टरनं आमचे रस्ते बाद करायचा ठेका घेतला होता का? ड्रेनेज करायचं होतं तर ड्रेनेज करून पुन्हा पूर्ववत रस्ता करून देणं जबाबदारी ती का मात्र झिटकारली आणि याला खतपाणी अधिकाऱ्यांनी का घातलं? या ड्रेनेज अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, साहेब तुम्ही अनेक ठिकाणी मी समस्या बघतोय, ड्रेनेज जो ठेकेदार आहे त्याला ब्लॅकलिस्टला टाकायची व्यवस्था करा. जनतेतून अत्यंत मोठा उद्रेक बनत चाललेला आहे. डांबरीवरती जो चिखल झालाय तो चिखल फक्त काढून घेणं गरजेचं आहे. आता इमर्जन्सी या कॉलनी मधला हा चिखल जर काढून नेला तर यांची समस्या दूर होणार आहे. त्यामुळं या शिवनेरी नगरचं, या शिवनेरी कॉलनीची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे आणि तुम्ही ती मनावर घ्याल अशी अपेक्षा धरतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.